मोठी योजना तुम्ही गडचिरोली जिल्ह्यात सुरू केली, काय म्हणा? गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प आम्ही केलेला आहे। त्यातले पहिल्या 40 लाखाचं आज आम्ही सुरुवात केलेली आहे। यावर्षी 40 लाख आणि पुढच्या वर्षी 60 लाख जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि संपूर्ण प्रशासन याच्याकरता कार्यरत आहे। वन विभाग जो याचा नोडल विभाग आहे त्याची मदत याच्यामध्ये घेतली आहे। मोठ्या प्रमाणात आम्ही हा प्रयत्न करतो आहोत। गडचिरोली महाराष्ट्रातला सर्वात हरित जिल्हा आहे, हा आपल्याला देशातल्या सर्वात हरित जिल्ह्यांपैकी एक करता येईल का, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। सर, 2 आत्मसमर्पित जे कुटुंब आहेत, त्यांचे पीडित कुटुंब, त्यांना नोकरी देण्यात आली। थेट पोलीस भरती तो पहिल्यांदाच नोकरी आहे, काय म्हणा? असं आहे की जे नक्षल पीडित आहेत त्यांच्या पाल्यांना पोलीसमध्ये नोकरी देण्याच्या संदर्भात आपल्या सरकारने निर्णय घेतला होता आणि 23 लोकांना आपण अशा प्रकारे नोकरी दिलेली आहे। त्यातल्या 2 लोकांना आज प्रातिनिधिक स्वरूपात मी हे पत्र त्यांना हँडओव्हर केलेलं आहे। अनेक वर्षापासून ही मागणी होती, ती मागणी आपण पूर्ण केली आहे, कारण या सगळ्या लोकांनी माओवाद संपवण्याकरता बलिदानही दिलेलं आहे आणि आपल्याला मदतही केली आहे। आपण बघू शकतो